हे लहान मुलं असतात का नाही, लहान लहान, या आईसाहेबांनी जर त्याला नाव घातलं, गन पावडर केलं, ते पिवळा जाबा घातला, ते केसवर जिट्टू बांधला, पावडर लावली, ते गंध लावला, काळा टिपका दिला गालावर, ते पायात पैंजण असतात, ते बाळ जर निघालं, बाहेर निघालं, रस्त्याने जर चालायला लागलं, तर गल्लीतले लोक सुद्धा म्हणतात, पिंट्या 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 इकडे, पिंट्या म्हणतात काय इकडे, ते जवळ आले की हे त्याला उचलून घेतात, पिंट्या काय एक पप्पी दे म्हणतात. मी म्हणतो तेच पिंट्या, पुढच्या आधीच कळतंय का तोच पिंट्या जर 87-88 वयाचा झाला, कमरेतून वाकला मावली, हातात काठी आली, मान लटलट कापते, डोळ्याला चष्मा, एकीकडची कांडी तुटलेली, तिकडे सुतळी गोंड्या गेली, ते पांढरे केस असे दाबण्यासारखे दिसतात. ते जर म्हातारी बाबा घरातून बाहेर निघाले, गल्लीतलं जाऊ द्या, घरातलं तरी कुणी म्हणतं का आजोबा काय झालं, नेहमीच घाईत असता, मग काय बघ इकडे या, काय एक पप्पी दे, अरे कुठली पप्पी, त्या म्हाताऱ्याकडे कुणी नीट पाहत नाही. मी म्हणतो रूप तर तेच आहे ना, त्याला गल्लीतले लोक उचलून घेत होते, मग आता का नाही, आपलं लौकिक आहे. आता